थोडीफार अक्कल पाहिजे माणसाला सकाळी काय बोलावं म्हणून. कशी हसती. खरं बोललं कसं लागत. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तो ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर बघू शकता मित्रांनो, गावाकडची सकाळ आमच्या इथूनच सुरुवात होते आणि बघू शकता हे आहे आपलं गावाकडचं वातावरण बघा. आणि तर मित्रांनो, आता आपण आपल्या आतमध्ये आपल्या घरामध्ये इकडं बघू शकताय, इकडं दादा पण झोपलेला आहे अजून खाली आणि इकडं जिजाऊ हे बघा. आणि आता मित्रांनो कल्पना काय करते आपण बघू. कल्पनाच्या सकाळीच स्वयंपाक चाललाय. आणि इतक्या लवकर कसं काय स्वयंपाक रे? बरं गावाला जायचंय ना. आणि इतक्या लवकर का? हा, मग लवकर गेला लवकर जाते ना, मग पोहोचते तिथं. आणि भाजी काय केली? भाजी करायची वांग्याची. बापरे. तर मित्रांनो बघा, आज कल्पनाला तिच्या माहेरी जायचं आहे, त्याच्यामुळं इतक्या लवकर आवरती आणि गरम गरम स्वयंपाकसुद्धा करीत आहे. आणि इकडं अजून पोरं झोपलेले दोघं, दादा उठलाय आणि जिजाऊ पाकाची झोपलेली. दादा उठ ना, तोंड धुईन लवकर, आवर ना. वापस कवा येणार तू? उद्या येते ना. वा, मग 2-3 दिवस राहायचं आहे तिकडं. परत शाळा उघडून राहायला कुठं जमतं आता. हां, तेवढं बी आहे. कशाला चालली पण तिकडं? असं चालेल सहज. सहज नाही, काय नाही, काहीतरी प्रश्न असेल तुझं. नाही सहज चालेल. प्रश्न काय? काहीतरी सिगरेट असेल. आता उन्हाळ्याचे गेले नव्हते त्याच्यामुळे आता जायचंय. आणि तू मागं गेलती ना आता 10-12 दिवसापूर्वी. नाही ध्यानात करा, जो गेलती 10 खोटं नको बोलू. कुठे गेले होते? अरे गेलती ना. तुमच्यात लक्षात नाही. लय खोटं बोलायची गाड्या तू. आता कशाला चालली मग? म्हणलं ना सहज चालले. सहज कशी जाते? इथं पोराची शाळा आहे, शाळाचे कपडे घालणं, त्याला अंग करणं कोण करणार आहे? आता इथं कोण आहे? मी राहुलच आहे, इकडं राहुल आहे आणि मीच आहे. आम्ही दोघं काय करणार इथं? बाया माणूस पाहिजे कोणतरी. वापस येणार आहे तुम्ही उद्याच्याला? उद्या सुट्टी. वापस पण पोराची लय परेशानी होती. पोरं इथे एकटेचे बघा, तिकडं दादा कसा नाराज झाला जायचं म्हणून. उद्या रविवार आहे, उद्या सुट्टी आहे शाळेला. अरे वा, शाळेला सुट्टी आहे पण शेवटी घरी इथं काम करून कोण? मला इथं करा पोराला एवढे कपडे ते आबू कोण घाली? अजिबात जायचं नाही. खरं काय? हा, तुम्ही फिरायचं नाही कुठंच? मी कुठे फिरतोय तुला माहित नाही का? कामाकामी फिरतोय मी. फिरलं तरी मी संध्याकाळी टाइम वापस येतोय. मग मी कामोकामी चालले ना. कामाकामी कशाला? जायचंच नाही अजिबात. बरं का? बरं ना. कोणा म्हणजे सांगितलं नाही. दादा उठ ना, तोंड धुई ना. काय म्हणतंय? नाही ना, अजिबात जायचं नाही. आणि पुन्हा जर गेली तर माझं इतकं वाईट नाही. मग पुन्हा सांगितलं नाही म्हणशील. बरं. अजिबात कुठं जाऊन येणार नाही मग याच्यानंतर. तुला सुट्ट्या टायमाला जाय म्हणलं तर गेली नाही. आता करमत नाही काय? कर्माचा विषय नाही, पण इकडे बघ ना, पोराचं कोण करणार आहे? कपडे आंघोळी याला कोण घालणार आहे? आमची कामं थोडी येते. काय झालं? हे बघा ना, तुमचे भाऊ मला माहेरा सुद्धा नाही जाऊन द्यायना. कसं काय? काय माहिती, पोरा शाळा उघड्यात त्यांना कोण आवरून देईन काय येईन. एक दिवस आवरण व्हायना आणि उद्या रविवारच आला येऊन शेवटी. बरेच ते शाळा चालू आहे, मग आता खूप करणार आहे. तुम्ही कशाला एखादा डबा करायचा, एखादा पोराचं आवरायचं. आता तुम्हाला आज म्हणलं होतं उन्हाळ्यामध्ये जावं, तुम्ही गेलेच नाही. मला काय असं महिनाभर राहायचं काय? हिला किती वेळ सांगितलं, जेव्हा काम असलं का तेव्हा जायचं. हिला जोर येतो मुद्दाम, अजिबात जायचं नाही. आणि जेव्हा उन्हाळा तेव्हाच पोराला जा म्हणलं घेऊन, तर तेव्हा नाही गेली ना आता चालली.
आता आता कोणता टाइम आहे जायचा? उन्हाळ्यात तिकडे जाऊ वाटत नाही, गरम होत लय. गरमत इकडं गरमत आहे, इकडं गरमत आहे. स्वयंपाक चालू आहे काय? जायचं ना मला म्हणून स्वयंपाक करायला लवकर. इथे पोळ्याचं पोट म्हणलं काय? मग तुम्हाला आता संध्याकाळी उद्या सकाळी खायला 2 दिवसाच्या करून ठेवतो, कटाळा येतो तुम्हाला करायचा. तुमच्या दोघीला भाजी नाही केली का? करायची ना. आणि ते कडेत काय केले? ते भात केला रात्रीचा पोरायला पिवळा. असं आहे. आम्हाला नाही का? तुम्हाला तुम्ही खाऊ खाऊ दोघं जरा चरचरा बोला लागला तर. चल आणि बोलते म्हणून बरं आहे. थोडीफार अक्कल पाहिजे माणसाला सकाळी काय बोलावं म्हणून. कशी हसती. खरं बोललं कसं लागत, बोलण्याचं लिमिट पाहिजे. हे शिकलं का तुझी आई ना तुला? चला चला तू बोलते का आम्ही? जेवढं काम सांगलं तेवढंच करायचं, शिल्लक बोलायचं नाही. 2 दिवसांमध्ये चला काढली जरा तू. मग काय मग आता काय मला जास्त कमी बिलच गाडी नव्हता. मी घालीन मग हे कोणतं घरी. लाज वाटायला पाहिजे कसं बोलायचं कसं नाही. कवा तसंच माणसासमोर तसंच, कोणासमोर तसंच. मग तशी सवय लागते ना मुलांना सुद्धा, पोरायला सुद्धा. काय भात इतकं लवकर बघा. हा खायला पाहिजे नुसतं. तेच म्हणलं ते काही मनात नाही आम्हाला, मी स्वतःसाठी नुसतं लेट करून ठेवले. स्वतःला स्पेशलिस्ट भात आवडतो म्हणून आधी करून ठेवला, आणि पोरायला वांग्याची भाजी. ते कोण्या देवाने शिकवलं तुला? आम्हाला नाही म्हणते. त्या लेकराला भात करायचा आपण स्वतः खाती. लेकरच केलाय मग तुमच्यासारखी नाही मी स्वतःच बघायचं. काय काम आहे तरी नुसतं येऊन जाऊन नुसतं स्वयंपाक करायचा आणि भाकरी पोळ्याच करायचं झालं. वाळून चालले ते तिकडं, इकडं पोरं बांधे वाळून चाललेत. गुडमुडे झाले. तुमचं वळण तोंड कसं झालंय गाडी घ्या म्हणे. गाडी घ्यावानी मी पहिला तसा गाडी घ्यावानी, आणि तू कमी का? अक्कल पाहिजे माणसाला दर्शक बी. तुम्ही आता जास्त सुधारलात पण. गोड बोलून मला गार कर. बसून खाऊ खाऊ. तुला पाहा ना जाग्यात जहारचं पाणी आनंद द्यायला बाजार जाग्यात सगळं नुसतं स्वयंपाक करायला काय होतं. पुन्हा स्वयंपाक खाली बस. तरी मग हे दुखत ते दुखत. आज बाजारला जायचं बरं का आपल्याला. शनिवारी काय? आज काय बाजार नाही काय नाही काय नाही. आज शनिवारी. हा बाजार जाऊन तरी काय खाणलं तरी बी काय पोराचं जसं तसंच आहे. वाळले तर वाळलेच आपण पांक झाली. मला सांग तू धर गाळ घेऊन. मासा नाही. आणि तुमचं अंग दाखवा बरं. मी पहिल्यापासून असंच आहे जसं तसंच. जे आहे ते बोला माणसाने खरं तर बोला. राम पारायचं सकाळी खरंच बोलते म्हणून. चहा नाही केला का आम्हाला आधी? दूध आणा जा. दूध काय आला? दूध आणा बरं पाऊस बजावून जा ना. स्वतः चहा करून पिली आणि आपल्याला सांग दूध आणा. आणून जा ना. दूध लगे आधी काळची आवडतो, काळच लावते. आपण स्वतः दुधाला चहा पिली आणि आपलं म्हणते दूध आणा जाऊन आता. म्हणजे काळा पाला पिवळा तिला माहिती दूध भेटत नाही म्हणून असलं म्हणलं की बरोबर आहे दूध काळाच करायला लावते. मस्त दूध आरा मस्त चहा करू पांढरा पांढरा. जांभळ्याला हिला खाऊ चहा पिऊ बिस्किट खाऊ अख्खा पार्ले बिस्किटचा पुडा संपला. ते बघितलं का मी मग उठल्या बिस्किटचा पडत तसा लय राहतो मोठा. त्या पोहाला सुद्धा बिस्किटचे पुढे देत नाही. स्वतः दणकी देईन मग म्हणजे तुम्ही लय सुधारले मी लय वाढे झाले. काहून नाही सुधारणार? माणसाने काहीतरी भान ठेवात काही गोष्टीचं. लेकरासाठी बिस्किटचे पुढे स्वतः दणकी दी. मला एक कामालाच वाटते वा. हे शिकलं तुपले आहे ना तुला. मागितले चोरून खाती पुन्हा. सकाळी उठली मी पाहिलं मस्त चहा केला. 2 कप चहा केला त्यात बिस्किटचा पुडा. देवाला माहिती आहे कोणतीच माय लेकराला बिना खाल्ल्या. देवाला माहित नाही. दाखव का रेकॉर्डिंग दाखवू.
दाखवा ना. दाखली असते पण जाऊ द्या आता वाटतंय कशाला उगाच म्हणलं जाऊ द्या. तुमच्याकडे दाखवणच नाही म्हणून म्हणतात काय. ते आणले ते बिस्किट ते कुठे गेले काय मिळत मागच्या वेळेस मी बाजारामधून 2 किलो बिस्किटचे पुढे आणले होते, 2 किलो ते तोस आणले होते, अख्खे 2 किलो येणार पोराला उगाच 4-4, 5-5 दिले. मला तर दाखली सुद्धा नाही बाबा. मला तर ते 2-3च गेले बाकीचे पोर खाऊन टाकले. माय मनान गुपची बसायला अशी माय नसती. डपड वाजाशी किती का दंडन वाजी ती हे शिकायचं आता. हा वा रट्टे पाहिजे रट्टे. एवढा चपाती चालतंय का आता? कोण तुम्हाला एवढा चालतंय का? त्या पोळ्या केल्या इकडं आणि इकडे अजून भाजी राहिली करायची. आता नुसतं काय करणार आहे वांग्याची भाजी करणार आहे. आम्हाला स्वतःला इकडं भात सुद्धा केला कढईमध्ये बघा तिच्या भाजी पुरता. काय बनणार आहे? वांग वांगच का? त्या झाड आणला ना उलटा मानला एवढूसा. तो हाताने मांडायचा ना. हो म्हणजे आणाचा आपण बाहेर नेऊन पण व्हायचा. उलट तुम्हाला तर ताण नाही उलट पाण्याचं बाहेरच्या बाया पा मस्त डोक्यात भांडे घेऊन पाणी आणतात. आम्ही हिला तुम्हाला काय जागा सगळं आणून बी दे नखरे करायला जरा ही. स्वयंपाक तर करायचा आहे. तुम्हाला स्वतः चहा करता येत नाही आणि मला स्वयंपाक तर करायचा. चहा उकळतात नाही मग कोण करत याच्या आधी कोण केलाय? केलाय. मग बायको कशाला असती चहा उकळता येत नाही? बस केलंय आधी आम्ही बी स्वयंपाक आम्हाला माहित नाही. स्वयंपाक केलाय. हास नसते हास. लय केले गॅस पिटत येत नाही मला लय केले. गॅस लहान लेकरं यायला लागले आता. आम्हाला नाही. मस्त आहे तर तुम्हाला सांगता गॅसची गरज नाही काय नाही. याचं बटन टाकायला गेला सगळं आहे तर झालं म्हणलं येड्या सुद्धा रेंजन करायला जरा आखलीचा भांडण्याचा. तर मित्रांनो हा ब्लॉग